मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसचं आंदोलन पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सध्या सुरू आहे। मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आंदोलन करताना पाहायला मिळत आहे आणि हीच ती दृश्य आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते आपण पाहतोय, विजय वडेट्टीवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुंबईमध्ये जोरदार घोषणाबाजी आपण ऐकू शकतो। या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आंदोलन करते। जंतर मंतरवरच्या आंदोलकांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे मुंबईमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी ऐकू येते आपल्याला, आपण पाहू शकतोय आणि त्या ठिकाणी पाऊस पडतोय। भाई जगताप पाहायला मिळतात, वडेट्टीवार पाहायला मिळतात। काँग्रेसचे बरेचसे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि भर पावसामध्ये या काँग्रेसच्या नेत्यांचं हे आंदोलन सुरू आहे। भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काँग्रेसचं मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय की जंतर मंतरवरच्या आंदोलनाला सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय आणि आज सुद्धा याच संदर्भात संध्याकाळी 4 वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी काय बोलतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। राहुल गांधींनी काल जे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं तेव्हा राहुल गांधींना दुखापत सुद्धा झालेली आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या नेत्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे भाजप कार्यालयाबाहेर मुंबईतून आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत। धनंजय, हे आंदोलन नेमकं मुंबईमध्ये कुठे सुरू आहे आणि काय घडतंय त्या ठिकाणी? यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याच्यानंतर त्याचे पडसाद देशभरात पडलेले पाहायला मिळाले। मुंबईत सुद्धा आपण जर पाहिलं तर आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सुद्धा भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत त्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने दोन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतानाचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचं आंदोलन थोड्याच वेळात जे आहे ते काँग्रेसच्या टिळक भवन या प्रभादेवीच्या कार्यालयाबाहेर होताना पाहायला मिळणार आहे। त्याआधी आपण जर पाहिलं तर काँग्रेसने जे आहे विजय वडेट्टीवार आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन आणि या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। धनंजय, ताजे अपडेट घेऊ, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्याला या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स देत होते। भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा आणि दुसरीकडे काल जे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केली आपण पाहिलं आणि त्यामध्ये राहुल गांधींना जी दुखापत झाली त्याच्या निषेधासाठी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे।